आईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. असं वाटलं की आईबद्दल मन भरून बोलावं, त्यांना सांगावं. मग म्हटलं त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सांगते. आई सासू सुनेचं नातं हे काहीसं आंबट गोडच असतं, तसं आपलं आहे. आईंचा स्वभाव हा काहीसा वेगळाच आहे. म्हणजे कसा, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या स्वभावामधून समजतो. बरेचदा आई आमच्या दोघींचं ही कौतुक आमच्या तोंडावर करणार नाही, पण कधी गावी जाऊ दे किंवा त्यांच्या जवळची कोणी भेटू दे, अगदी दोघींचं मन भरून कौतुक करणार. आई, तुम्ही आमच्या आयुष्यातील खूप महत्वाचे व्यक्ती आहात. तुम्ही आहात म्हणून आपल्या घराला घरपण आहे. तुम्ही घर कसं बांधून ठेवलंय. आमच्यावर कितीही रागू दे, पण आमच्यावर प्रेम, काळजी कधीही कमी नाही होत. अशा आमच्या आई. मी कामावरून घरी येताना न चुकता येणारा फोन तुमचा असतो. तुमच्या दोन्ही मुलांना समजूतदार व्यक्ती म्हणून वाढवल्याबद्दल खूप खूप थँक्यू आई तुमचं. दोघेही चांगले पती आणि मित्र आहेत, पण त्यापेक्षाही जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या पुरुषाने कसं असावं याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि ह्याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं. तुम्ही नेहमी बोलत असता, घर हे फक्त एका व्यक्तीने नाही तर दोघांनाही समान उचलून चालवायचं असतं. हे तुमच्या सपोर्ट शिवाय आमच्या चौघांनाही शक्य झालं नसतं. तुम्ही तुमच्या नातवंडांना अगदी हाताच्या फोडासारखे सांभाळता. हे बघून मन भरून येतं. आई घर सांभाळून चिनू बाबूला सांभाळून तुम्ही खूप थकत असाल ना, तरी तुमच्या चेहऱ्यावर हसू मात्र असतं. आई, तुमच्याबद्दल काय बोलू अजून. जे मनात आलं ते या कोऱ्या कागदावर लिहिलं. तुमची मैथिली. शेज माझी सजलेली जगली